चला, दिवाळीचा आज पहिला सण सुरू झालेला आहे आणि वसुबारस आहे. वसुबारस निमित्त सर्वांना वसुबारशीच्या शुभेच्छा. आणि इथे बघा आता इतक्या साड्या कोणाला घेतलेल्या आहे पुढे सांगते. आता त्याच्या आधी ना बघा, आपला मसाल्याचा डबा असतो ना, आपण ज्या वाट्या वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये ना, त्या वाट्यांमधून भरपूर असा या डब्यामध्ये मसाले पडतात. हळद, मिरची वगैरे असं ते जिरं मोहरी याच्यामध्ये पडत असतं. तर डबा घासून घ्यायचा आणि घासल्यानंतर आहे ना, बरोबर त्या डब्याच्या आकाराचा असा पेपर थोडासा घ्यायचा, असं जाड बघून, आणि नंतर त्याच्यामध्ये तो ठेवून घ्यायचा. नंतर आहे ना मसाले जे आपल्या वाट्या आहे ते अशा ठेवून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर त्या पण आहे ना जास्त त्याच्यामध्ये मसाले भरायचे आणि थोडे कमीच भरायचे. म्हणजे ज्यावेळेस आपण भाजीमध्ये हळद हे मसाले वगैरे टाकतो ना, मिरची वगैरे, तर मग ते त्याच्यामध्ये जास्त पडत नाही किंवा सांडत नाही, ना तर मग त्याच्यामध्ये पडतात. आता थोडंफार त्याच्यामध्ये पडलं का नंतर मग ना पेपर उचलून काढून टाकायचं, म्हणजे जास्त वेळेस आपल्याला घासायला लागत नाही. आणि जिरं मोहरीसाठी मी छोटा चमचा वापरते आणि इथे हळद आणि मिरचीसाठी वेगळा चमचा वापरते. ह्या पद्धतीने तुम्ही मसाल्याचा डबा ठेवू शकता. चला, त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता, ह्या बाहीची डिझाईन ना एवढी म्हणजे एवढी छान दिसते आणि खूप म्हणजे खूप बायकांनी शिवून घेतलेली आहे, बघू शकता. आणि मी पण शिवलेली आहे. माझ्याकडे पण अशी साडी होती. म्हटलं चला आपण हे शिवून बघूया कशी दिसते आणि जमते का नाही आपल्याला. म्हटलं चला मी पण आहे ना एवढी म्हणजे पहिल्यांदा शिवली आणि एवढी छान पण दिसते घातल्यानंतर. आता याच्या आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे एक, त्याच्यामध्ये ही साडी मी घातलेली तुम्ही बघू शकता. एवढी सुंदर दिसते साडी पण आणि ब्लाऊज पण एवढं छान दिसतं. आता आतून पण आहे ना छोटी स्लीव्ज लावलेली त्याला, ही बघा. आणि त्याच्यामुळे एवढं छान लुक येतं ना, आणि छान असं मस्त दिसते. जास्त लांब पण होत नाही, जास्त कमी पण होत नाही. आणि इथे ना मी ना सिल्वर कलरची ना अंडरग्राऊंड पायपिंग बनवलेली आहे, बघू शकता. आतून पण दिसत नाही आणि बाहेरूनही दिसत नाही. या पद्धतीने मी ब्लाऊज पण शिवलेलं आहे, बघू शकता. आणि इथे खालच्या साईडला असे हे बघा सिल्वर कलरचेच त्याला म्हणजे असे कडे वगैरे आहे ना साडीमध्ये, ब्लाऊज मध्ये पण, म्हणून मी तशीच मग लेस पण लावून घेतलेली आहे, बघू शकता. आणि खरंच घातल्यानंतर एवढी फिटिंग पण छान बसलेली आहे आणि एवढी छान दिसते ना ही ब्लाऊजची स्लीवची डिझाईन. चला, आता त्याच्यानंतर इथे बघा कोणासाठी इतक्या साड्या घेतलेल्या आहे, बघू शकता. साड्या घेतलेल्या आहे इथे 6. आता याचं पण मी याच्या आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, सविस्तर माहिती सांगितलेली आहे मी. इतक्या या साड्या कोणासाठी घेतलेल्या आहे आणि कितीच्या घेतलेल्या आहे आणि मला साडी पण कितीला पडलेली एक ते पण मी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि बघू शकता साड्यांचे कलर पण खूप सुंदर आहे, सॉफ्ट आहे साडी, अजिबात कडक नाही, फुगणार नाही, काय नाही. याच्या आधीचा व्हिडिओ माझा जाऊन तुम्ही बघू शकता. चला, ह्या पद्धतीने मी साड्या घेतलेल्या आहे आणि कोणासाठी